चला एक महत्त्वपूर्ण सामना बघायला मिळतो प्रेक्षकांना. शेवटच्या दिवसामधला हा दुसरा सामना बघतोय. त्या असोसिएशनचा विचार करायला गेलो तर असोसिएशनमधले खरोखर अप्रतिम संघ आहेत हे. एका बाजूला बघतोय आपण जगदंबा स्पोर्ट पेंढरीपाडा संघ आणि दुसऱ्या बाजूने जर विचार करायचा गेला तर बिरसा मुंडा स्पोर्ट संजय अतुल सातत्याने चांगली कामगिरी करत आहेत आपल्या संघासाठी. आकाश आहे ना गोलंदाज, आकाश आहे ना. तर गोलंदाजी मार्कावर बघतोय आपण सातिवली संघाकडून वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज होते मिस्टर आकाश. एक चांगला फलंदाज आहे हा. आपण बघतोय पंचांकडे इशारा सामन्याला सुरुवात. दोन्ही संघाला हार्दिक शुभेच्छा असतील. यापुढचा चेंडू चांगला चेंडू मानावा लागेल. यास इनसाइड एच घेऊन जाते चेंडू. अशा प्रकारे पहिल्या चेंडूवर पहिला गडी बाद होतोय. अप्रतिम गोलंदाजी मानावे लागेल. थँक्यू डीजे. खरोखरच आईचं देऊळ चमचमतंय. जर आपल्या मागच्या बाजूला विचार करायचं गेलं ना तर आई चंडिका मातेचं एक मंदिर आपल्याला बघायला मिळते डोंगराच्या वरती आणि खरोखरच एक जागरूक देवस्थान मानलं जाते. हे अप्रतिम असं हे मंदिर बघायला मिळते आपल्याला. आणि मार्गशीर्ष महिना आणि या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला बघतो एक चांगलं गाणं ऐकायला मिळते. तर पहिला गडी बाद झालेला आहे. धावसंख्या बघायला गेलं तर धावसंख्या आहे ती 0 धावसंख्येवर पहिला गडी बाद होतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय मिस्टर धीरज. डाव्या हाताचा फलंदाज आहे. बघूया पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होते गोलंदाज आकाश. या पुढचा चेंडू खूप चांगला चेंडू मानावा लागेल. ब्लॉक हॉलमध्ये टाकल्यानंतर जसा तसा चेंडूला ऑन साईडच्या दिशेला ढकलून दिला. बघता बघता सहजरित्या एक धाव पूर्ण केली गेली. धावसंख्या बघतोय धावफळावर धावसंख्या आहे 1-1. 3 षटकाचा सामना असेल. मात्र सुरुवात बघायला गेली तर खराब सुरुवात झालेली आहे पेंढरीपाडा संघाची. चांगला कमबॅक करावा लागेल आणि ती क्षमता सुद्धा त्यांच्यामध्ये आहे. पुन्हा एकदा आकाश गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धार चेंडूची सांगता होते. अप्रतिम गोलंदाजी आकाश याच्याकडून बघायला मिळते आपल्याला. आकाश याचा जर विचार करायचा गेला तर खरोखरच एक ऑलराऊंडरची भूमिका हा गोलंदाज निभावताना बघतोय आपण बऱ्याचशा टुर्नामेंटमध्ये. या पुढचा चेंडू आता मात्र लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू असेल. यास एक्स्ट्रा धावीच्या रूपांतर 1 धाव येते. संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 1-2. खराब चेंडू होता. लगेच पंचांनी इशारा केला की हा चेंडू खराब आहे. एक्स्ट्राच्या रूपाने 1 धाव येते. पुन्हा एकदा आकाश गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. या पुढचा चेंडू आता मात्र बघतोय बॉ चेंडू लगांच्या वरून सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. षटकार. थँक्यू डीजे. क्विरा आईची आठवण करून दिली जाते आपल्याला. पुन्हा एकदा गोलंदाज आकाश. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॉल बघतो ऑफ साईडच्या दिशेला. क्षेत्ररक्षक दूर आहे. बघता बघता चेंडू 1 बाउन्स सीमारेषे बाहेर जातो. 4 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. चौकार. तुझ्या माझ्या इष्टाची अजून आहे चर्चा. तशी तू माझी अर्जी आणि मी ग तुझा परीक्षा. अच्छा जाणून बसून नाही ग तुला पळवलं मी घरच्या. नाही तर कमी झाला असता बापाचा दर्जा. एवढा प्यार करस काय डीजे नाही ठगवा तिला घरी सुखी तू थँक्यू डीजे. नवीन चेंडू द्यायचा आहे. धावसंख्येचा विचार करायला तो धावा झालेला आहेत त्या 12. आता मात्र चांगला कमबॅक बघायला मिळतोय आपल्याला.
संजय याच्याकडून तर चांगला कमबॅक बघायला मिळतो आपल्याला धीरज याच्याकडून तर लेग बाईच्या रूपाने 1 धाव येते. एका धावेने संघाची धाव संख्या तर अशा प्रकारे जर विचार करायचा गेला तर षटक क्रमांक पहिलं संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर विचार करायचा गेला तर पहिल्याच चेंडूवर विकेट आलेला होता. त्याच्यानंतर चांगला कमबॅक बघायला मिळतो आपल्याला अतुल आणि धीरज याच्याकडून. जी पार्टनरशिप बघतोय आपण 13 धावीची एक पार्टनरशिप जमवण्याचा प्रयत्न केला जातोय. चांगली सुरुवात असेल. आता मात्र मी म्हणायला गेलं तर हरकत नाही, तर पहिल्या 6 चेंडूमध्ये 13 धावा आलेल्या आहेत. अजूनपर्यंत 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि या 12 चेंडूमध्ये चांगली धावसंख्या जमावी लागेल. जर विचार करायचा गेला ना 30-35 धावा जर धावफलकावर लागल्या तरी सुद्धा आपण बघायला गेलो तर जगदंबा स्पोर्ट पेंढरीपाडा संघाची गोलंदाजी अप्रतिम गोलंदाजी आहे आणि ते त्यांनी बऱ्याचशा टुर्नामेंटमध्ये सिद्ध सुद्धा करून दाखवलेले आहे. तर वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय. मिस्टर अनिकेत हा सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे. सातिवली संघाकडून सातत्याने चांगली गोलंदाजी करतोय. तर अतुल याला बघतोय. चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी. 2 चेंडूमध्ये तब्बल 10 धावसंख्येवर नाबाद खेळतोय. तर यावेळी बघायला गेलं तर लॉग ऑफ आहे सीमारेषेवर. लॉग ऑन सीमारेषेवर आपण बघतोय. कव्हर पॉईंटचा क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये आहे. अनिकेत गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. आपल्या दुसऱ्या षटकामधला पहिला चेंडू सामोरी फलंदाज अतुल याच्यासाठी. यापुढचा चेंडू ब्लॉक हॉलमध्ये टाकलेला चेंडू. जोरदार एलबीडब्ल्यूची अपील केली जाते. पंचांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. अशा प्रकारे पुन्हा एकदा निर्धार चेंडूची सांगता होते. चांगला कमबॅक म्हणावा लागेल यावेळी अनिकेत याच्याकडून. धावसंख्या धावफलकावर लागली गेली 13 धावा. अनिकेत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू आपण बघतोय स्क्वेअर लेगच्या वरून येतोय चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी दॅट्स अ गुड शॉट. षटकार. थँक्यू डीजे. तर या 6 धावेने संघाची धावसंख्या आता मात्र धावा झालेल्या आहेत ते 19 धावा. या पुढचा चेंडू आपण बघतोय मिडॉनच्या दिशेला जातोय. क्षेत्ररक्षक आहे. चेंडू पकडेपर्यंत फेकी येईपर्यंत 1 धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. एका धावेने संघाची धावसंख्या 20 धावा लागलेल्या आहेत. जर अतुल याचा विचार करायला गेला तर सलामीला आलेला फलंदाज आहे. 4 चेंडूचा सामना केलेला आहे आणि तब्बल 17 धावसंख्येवर नाबाद खेळतोय नॉन स्ट्राईक चॅनवर. जर यावेळेला बघायला गेलं तर धीरज आहे स्ट्राईक चॅनवर. डाव्या हाताचा फलंदाज आहे आणि डाव्या हाताचा फलंदाजाला बघायला गेलं तर हवेची साथ आहे. आणि केत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. या पुढचा चेंडू ब्लॉक हॉलमध्ये टाकलेल्या चेंडूला बॉल जातो मिडानच्या दिशेला. क्षेत्ररक्षक येतोय. अशा प्रकारे झेल सुटला जातोय. जीवदान दिलं जाते. यावेळी बघायला गेलं तर धीरज याला
आणि बघता बघता सहजरित्या 2 धावा येतात या चेंडूवर. या 2 धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या आता मात्र झालेली आहे ती 22 धावा. चांगली सुरुवात मानावी लागेल. पहिल्या चेंडूवर गडी बाद झालेला होता, त्याच्यानंतर अप्रतिम पार्टनरशिप जमवण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि जर विचार करायचा गेला तर 22 धावांची ही पार्टनरशिप. आणि पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू ऑफस्टिक सोडून जाणारा चेंडू. पंचांकडून इशारा येतोय, खराब चेंडूची नोंद केली जाते. अवांतर धाव येते. अवांतर धावेने संघाची धावसंख्येत भर पडते. धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती 23 धावा. या पुढचा चेंडू आपण बघतोय मिडॉनच्या दिशेला गलीमध्ये ढकलून दिलाय. 2 क्षेत्ररक्षक आहे. बघता बघता चेंडू सीमारेषेकडे जातोय. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मानावी लागेल. या चेंडूवर 3 धावा येत आहेत. या 3 धावेने संघाची धावसंख्या 26 धावा. तर या षटकामधला शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकामधला. आणि गोलंदाजी मार्कवर आहे. जर पहिल्या 5 चेंडूचा जर विचार करायचा गेला तर पहिल्या 5 चेंडूमध्ये तब्बल 11 धावा मोजलेल्या आहेत या गोलंदाजाने. आणि त्याचं श्रेय बघतोय आपण, हे 2 फलंदाज आहेत मैदानामध्ये, 60 फलंदाज आहेत, यांना जातोय. या पुढचा चेंडू फुल टॉस चेंडू लॉगांच्या वरून. सीमारेषेच्या बाहेर जातो 6 धावांसाठी. माझ्या हरी खेळला ये क्रिकेट क्रिकेट तुला पाहून पडली माझी विकेट विकेट. माझ्या हरी खेळला ये क्रिकेट क्रिकेट तुला पाहून पडली माझी विकेट विकेट. तर शेवटच्या चेंडूवर 6 धावा आल्याच्या नंतर धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झालेली ती 32 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. अजूनपर्यंत विचार करायचा गेला तर 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आणि त्याच वेळी जर विचार करायला गेला तर सलामीचे फलंदाज अतुल आणि धीरज अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. अंकुश वैयक्तिक पहिलं तर संघाचा शेवटचा षटक टाकण्यासाठी शेवटच्या षटकाला पहिला चेंडू अनिकेत याला. हा बोलचा चेंडू आपण बघतोय सीमारेषेच्या बाहेर जातोय चेंडू 6 धावांसाठी. तर या 6 धावेने संघाची धावसंख्या 38 धावा. कमॉन डीजे. अंकुश येतात पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू पुन्हा मला वाटतं सीमारेषेच्या बाहेर जातोय 6 धावांसाठी. बॅक टू बॅक 2 षटकार येत आहेत अनिकेत याच्या बॅटमधून. तर या 6 धावेने संघाची धावसंख्या 44 धावा झालेल्या आहे धावफलकावर. अप्रतिम फलंदाजी मानावी लागेल. या पुढचा चेंडू बघतो आपण डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला चेंडू जाते. 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. 3री धाव घेण्याचा प्रयत्न असेल.
आणि अशा प्रकारे ह्या चेंडूवर 3 धावा येत आहेत. जर विचार करायचा गेला तर खराब गोलंदाजी मानावी लागेल. पहिल्या 3 चेंडूचा विचार करायला गेला तर 3 चेंडूवर तब्बल 15 धावा मोजते गोलंदाज अंकुश. धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती 47 धावा. अजूनपर्यंत जर विचार करायचा गेला तर 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अंकुश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय. आपल्या शेवटच्या षटकातला पुढचा चेंडू. तर अशा प्रकारे पंचांकडून इशारा येतोय. डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू जातोय. या चेंडूवर 2 धावा येत आहेत. 2 धावेने संघाची धावसंख्या 49 धावा. बघा तिसऱ्या दिवसातला हा सेंचुरी. आता मात्र 1 धाव कमी आहे. चेंडूचा जर विचार करायचा गेला तर अजूनपर्यंत 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अंकुश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू आपण बघतोय गोलंदाजाच्या डोक्याच्या वरून खेळून काढला चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातो. 6 डावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. षटकार. तर या 6 धावेने संघाची धावसंख्या 55 धावा ह्या धाव फलकावर लागल्या गेल्या. अजूनपर्यंत विचार करायचा गेला तर 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा आपण बघतो स्क्वेअर लेगच्या दिशेला येतोय. चेंडू क्षेत्ररक्षक आहे. अशा प्रकारे अप्रतिम झेल पकडला जातोय. गडी मात्र बाद होतोय. षटक क्रमांक 3 संपते मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 55 धावा झालेल्या आहेत आणि सामना जिंकण्यासाठी 56 धावांचं एक लक्ष्य असेल. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर.
थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. तर जे डाव्या हातावर आपल्याला पिकअप दिसते ते जर साईडला घ्यायचं आहे. बघा जे डाव्या हातावर आपल्याला जे टेम्पो दिसते ते बाजूला घ्यायचं आहे प्लीज. तर 18 चेंडूमध्ये 56 धावा हे विजयासाठी लक्ष्य असेल. सलामीची जोडी आपण बघतोय आकाश आणि परशुराम. तर गोलंदाजी मार्कवर धीरज येतोय ज्यांनी चांगली फलंदाजी केलेली होती आपल्या संघासाठी. दोन्ही संघाला शुभेच्छा असतील. राईट ओव्हर द विकेटचा मारा करेल. यापुढचा चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये जाते. पंचांकडे इशारा केला जातो. या 2 धावा येत आहेत. तर या 2 धावेने संघाची धावसंख्या धाव फलकावर लागली गेली ती 2 धावा. जरा ते टेम्पो मागे घ्यायचा आहे प्लीज. सहकार्य करा डाव्या हातावर. यापुढचा चेंडू खराब चेंडू मानावा लागेल. वाईटच्या रूपांमध्ये 1 धाव येते. जरा वो गाड़ी बाजू में करने का है प्लीज. यस थँक्यू. यापुढचा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेला सीमारेषेबाहेर 6 धावांसाठी चेंडू जातोय. तर या 6 धावेनी संघाची धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती 9 धावा. 56 धावांचं लक्ष्य चेस करताना पहिल्या 1 चेंडूमध्ये 2 चेंडूमध्ये धावसंख्या झालेली आहे ती 9. धीरज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. यापुढचा चेंडू पंचांकडे इशारा केला गेला. अशा प्रकारे बॅटला लागला गेला चेंडू. 1 धाव येते या चेंडूवर. एका धावेने संघाची धावसंख्या आपण बघतोय 10 धावा. चांगली सुरुवात मानावी लागेल बिरसा मुंडा स्पोर्ट सातिवली संघाकडून. 56 धावांचा पाठलाग करताना ओके पहिले 3 चेंडू टाकून झालेले आहेत. या 3 चेंडूचा जर विचार करायचा गेला तर 3 चेंडूमध्ये तब्बल 10 धावा मोजतोय गोलंदाज. पुन्हा एकदा धीरज गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. सामोरे फलंदाज बघतोय आपण परशुराम. चला थोडंसं फास्ट घ्या प्लीज. धीरज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. यापुढचा चेंडू अप्रतिम डिलिव्हरी मानावी लागेल. चेंडू पडल्यानंतर सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धार चेंडूची सांगता होते यावेळीला. बघा चांगला कमबॅक मानावा लागेल यावेळी धीरज याचा. धावसंख्या आहे ती धावफलकावर 10. चेंडू टाकून झालेले आहेत. पहिल्या षटकामधले 4 चेंडू टाकून झालेले आहेत. धीरज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. 4-5 पावलांचा रनअप आहे. अशा प्रकारे गडी बाद होते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता यावेळी परशुराम याने. परंतु जर बघायला गेलं तर लॉगआमला आपण बघतोय सीमारेषेवर शतरक्षक होता. अशा प्रकारे पहिला हादरा बसतोय. धावसंख्या 10 असताना पहिला गडी परशुराम याच्या रूपाने बाद होतोय. बांडुगल्यात नाचता हा फार बेस. तैत केसावर जरा हात फिरवून देस.
पहिल्या षटकामधला शेवटचा चेंडू असेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होतोय. मिस्टर उमेश, मोठा फटका खेळावा लागेल ह्या चेंडूवर, गरज आहे. मी 56 धावांचा पाठलाग करताना शेवटचा चेंडू आहे पहिल्या षटकामधला. यापुढचा चेंडू पंचांकडे इशारा येतोय, नो बॉलचा इशारा येतोय. अवांतर धाव येते. अवांतर धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती 1-11 धावा. तर याच्या नंतरचा चेंडू बघा, फ्री हिट चेंडू असेल. धीरज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू त्रिफळाच उद्ध्वस्त करून टाकलेला आहे, परंतु हा गडी बाद होणार नसेल. फ्री हिट चेंडू आहे आणि अशा प्रकारे चांगला कमबॅक मानावा लागेल. शेवटच्या चेंडूवर धीरज याचा षटक क्रमांक पहिल्या मैदानाच्या आतमध्ये संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 56 धावांचा पाठलाग करताना धावफलकावर लागली गेली ती 1-11. काय त्याचा पालना पड़ा रवि उपाध्याय और टीम त्याची टीम आहे. आपलीकडची टीम आहे ना. रवि उपाध्याय काय सांगते ऑल द बेस्ट. हाँ ऑल द बेस्ट सैयद स्पोर्ट की तरफ से रवि ना. तर रवि उपाध्याय इसकी टीम को हार्दिक हार्दिक बधाई है. सैयद स्पोर्ट बाफा ने ऑल द बेस्ट आपको नेक्स्ट मैच के लिए. अतुल येथे गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक पहिल्या संघाचं दुसरं षटक आकाश याच्यासाठी अप्रतिम चेंडू मानावा लागेल. ऑप्टिक सोडून जाणारा चेंडू, पंचांकडे इशारा येतोय. खराब चेंडूची नोंद केली जाते. अवांतर धाव येते. अवांतर धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती 12 धावा. पहिल्या षटकाचा जर विचार करायचा गेला तर पहिल्या षटकामध्ये 12 धावा आलेल्या आहेत. पुन्हा एकदा अतुल गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. या पुढचा चेंडू आकाशाच्याकडून जोरदार मारण्याच्या प्रयत्नात बॉल जातो मिडॉनच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे, करणार नाही चुकी. अशा प्रकारे दुसरा हादरा बसतोय बिरसा मुंडा सातिवली संघाला. धावसंख्या 12 असताना सगळा कमबॅक मानावा लागेल यावेळी. बसा वाचवन चालीस नाचवन बसा वाचवन चालीस नाचवन दौडत वाचवन चालीस नाचवन दौडत वाचवन चालीस नाचवन. तर धावसंख्या धावफलकावर आहे ती 12 धावा. 56 धावांचा पाठलाग करायचा आहे. 18 चेंडूमध्ये बघायला गेलं तर 56 धावा या विजयासाठी लक्ष ठेवलं होतं, परंतु चांगली गोलंदाजी मानावी लागेल आपल्याला जगदाम स्पोर्ट पेंढरीपाडा संघाकडून. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आलेल्या होत्या. दुसरं षटक चांगलं षटक मानावं लागेल अतुल यांचं. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होते मिस्टर अरमित. नंबर 4चा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन होते मिस्टर अरमित. आता मात्र आव्हान थोडंसं कडवं असणार आहे, कारण अजूनपर्यंत जर विचार करायचा गेला तर 11 चेंडू आहेत आणि 11 चेंडूमध्ये तब्बल 44 धावा. जिंकण्यासाठी लक्ष असेल. यापुढचा चेंडू बॅटचा कडा घेऊन गेला चेंडू. अशा प्रकारे पुन्हा एकदा गडी बाद होतोय. आता मात्र खूप नाजूक अवस्थेमध्ये आहे बिरसा मुंडा स्पोर्ट सातिवली संघ. धावसंख्या 12 असताना तिसरा गडी बाद होतोय. रखमाईचे बडाला नगद वधू घड्याला रखमाईचे बडाला नगद वधू घड्याला टाइम मोडा झाला कधी नाही आला दिला होता वायदा नाही त्याला फायदा दिला होता वायदा नाही
थँक्यू डीजे. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होते मिस्टर नंबर 5 मध्ये खेळण्यासाठी जातोय अनिकेत. यावेळी विचार करायचा गेला तर धावसंख्याला इथे पूर्ण विराम लावलेला आहे. धावसंख्या जर विचार करायचा गेला तर धावसंख्या धावफलकावर लागलेली आहे ती 12 धावा. धावसंख्या आहे ती 12. अतुल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. यापुढचा चेंडू लेग स्टिक सोडून जाणार. चेंडू पंचांकडून इशारा केला जातोय. खराब चेंडूची नोंद होते. अवांतर धाव येते. अवांतर धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. आता मात्र धावसंख्या झालेली आहे ती 13 धावा. की जर विचार करायचा गेला तर ह्या सामन्यामध्ये वर्चस्व गाजवताना बघतोय आपण जगदम स्पोर्ट पेंढरीपाडा संघ. यापुढचा चेंडू पुन्हा एकदा जोरदार मारण्याचे प्रयत्न क्षेत्ररक्षकाला निवडलं गेलं. यावेळी फलंदाज बाद होतोय. बॅक टू द डगआउट. धावसंख्या धावफलकावर लागलेली आहे ती 13 धावा. भावा तुमची काही जुना बिना होताना काय तर बिनोडून बापलं बराबर नागलं होत्या तसं चांगलं पण कुणाल्यात कांडलं कुणाल्यात कांडलं कुणाल्यात कांडलं. आणि अशा प्रकारे हॅट्रिक झालेली आहे. तर 500 रुपयाचा मानकरी ठरतोय अतुल. धावसंख्या धावफलकावर लागलेली गेली आहे ती 13 धावा. 56 धावांचा पाठलाग करताना कुठेतरी थोडासा कमी पडला गेला. यावेळी आपण बघतोय बिरसा मुंडा स्पोर्ट्स सातिवली संघ ज्या सुरुवातीची गरज होती तशी सुरुवात मिळाली नव्हती. जर विचार करायचा गेला तर ह्या सामन्यामध्ये पुन्हा एकदा जोरदार मारण्याच्या प्रयत्नात निर्धार चेंडूची सांगता होतोय. बॅटर मैदानाच्या आतमध्ये बघतोय आपण जय आलेला आहे. जय भोईर. अतुल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा निर्धार चेंडूची सांगता होते. चांगली गोलंदाजी धीरज अतुल याच्याकडून आपल्याला बघायला मिळते. जगदम स्पोर्ट पेंढरीपाडा संघाचे गोलंदाज जर विचार करायला गेला तर चांगली फलंदाजी केलेली होती. त्यांच्यानंतर चांगलं क्षेत्ररक्षण चांगली गोलंदाजी बघायला मिळते. तर तिन्ही फॉर्मॅटचा विचार करायला गेला तर तिन्ही फॉर्मॅटमध्ये एक जबरदस्त कामगिरी बघायला मिळते आपल्याला. या पुढचा चेंडू त्रिफलास उद्ध्वस्त केलेला आहे. अशा प्रकारे पुन्हा एकदा गडी बाद होतोय. पालघर गावात नीन गो मैना पालघर गावात निघतो मैना पालघर गावात निघतो मैना धीरे धीरे चाल गो मैना ना थंडीले पाडीत नीन गो मैना संगीला पाडीत निघतो मैना संगीला पाडीत निघतो मैना धीरे धीरे चाल गो मैना पालघर गावात निघतो मैना पालघर गावात निघतो मैना धीरे धीरे चाल गो मैना संगीला पाडीत निघतो मैना संगीला पाडीत निघतो मैना धीरे धीरे चाल गो मैना. या पुढचा चेंडू फुलटॉस चेंडू होता परंतु डिक्लरेशन झोन मध्ये चेंडू जातोय. हा
धावसंख्या 15. मला वाटते रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. मला वाटते हाईटचा विचार केला जातोय पंचांकडून. बॅट्समॅनच्या याच्याकडे बॅट्समॅनने घेतलेला आहे. बॅट्समॅनला वाटतो हा चेंडू नो असेल शक्यतो. लगेच थर्ड अंपायर जवळ निर्णय केलेला आहे. बघूया काय निर्णय येतोय थर्ड अंपायरचा. तर या 2 धावेने संघाची धावसंख्या आपण बघतोय धावफलकावर लागली गेली ती 15 धावा. आणि अशा प्रकारे हा चेंडू नो चेंडू असेल. यस, धावसंख्या झालेली आहे ती आता मात्र 16 धावा. तर ह्याच्या पुढचा चेंडू हा फ्री हिट चेंडू असेल. पुन्हा एकदा चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये जातोय. या चेंडूवर 1 धाव येते. एका धावेने संघाची धावसंख्या 17 धावा. नवनाथ पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू आपण बघतो ऑफसाईडच्या दिशेला येतोय. शतरक्षक त्याच्या खाली येतोय. अशा प्रकारे अप्रतिम झेल पकडला जातोय. पुन्हा एकदा गडी मात्र बाद होताना दिसते आपल्याला. उमेश सारखा एक फलंदाज बाद होतोय. धावसंख्येचा विचार करायला गेला तर धावसंख्या धावफलकावर आहे ती 17 धावा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होते मिस्टर कल्पेश वज्रे. या पुढचा चांगला चेंडू मानावा लागेल परंतु ऑफसाईडच्या दिशेला चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जातोय. या इनिंगचा जर विचार करायला गेला तर 7 फलंदाज बाद झालेले आहेत बिरसा मुंडा स्पोर्ट्स सातिवली संघाचे. धावसंख्या 17. पुन्हा एकदा हॅट्रिकची संधी आहे इथे. नवनाथ पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आहेत. बघूया हॅट्रिकची संधी आहे. या पुढचा चेंडू निर्धार चेंडू. खराब चेंडू. लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू. एका धावेने संघाची धावसंख्या 18 धावा. नवनाथ पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. या पुढचा चेंडू क्रॉस द लाईन खेळण्याच्या प्रयत्नात निर्धार चेंडूची सांगता होते. आता मात्र नक्कीच विजयाच्या दिशेने वाटचाल करताना बघतोय आपण जगदंब स्पोर्ट पेंढरीपाडा संघ. 56 धावा ह्या जमवायच्या होत्या. विजयासाठी 56 धावांचं लक्ष ठेवलेलं होतं. तर यावेळी जर विचार करायचा गेला तर बिरसा मुंडा स्पोर्ट्स सातिवली संघ धावसंख्या 18 आहे धावफलकावर. शेवटचा चेंडू. आणि अशा प्रकारे हा गडी बाद होतोय आणि षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये सोमतय. आणि अशा प्रकारे जर बघायचं गेलं तर पेंढरीपाडा संघ या सामन्यामध्ये विजय संपादन करतोय आणि या स्पर्धेतून बाहेर जातोय. सॉरी, एक चेंडू आहे. सॉरी, पहिला चेंडू हा नो होता. तर शेवटचा चेंडू असेल. धावसंख्येचा विचार करायला गेला तर धावसंख्या 18
धावफलकावर लागली गेली. नवनाथ गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. आपल्या शेवटच्या षटकामधला शेवटचा चेंडू फुलटॉस चेंडू आणि मिडऑफच्या दिशेला गल्लीमध्ये ढकलून दिला. शतरक्षणाने कडून चेंडू कनेक्ट केला गेला. अशा प्रकारे विजय संपादन करतोय या सामन्यामध्ये जगदम स्पोर्ट पेंढरीपाडा संघ. आणि या स्पर्धेतून बाहेर जाताना बघतो आपण बिरसा मुंडा स्पोर्ट सातिवली संघ. हार्डलक सातिवली संघासाठी आणि बेस्ट ऑफ लक पेंढरीपाडा संघासाठी. तर लगेच आजच्या दिवसामधले विजय संघाच्या कर्णधारांनी या नाणेफेकीचा कॉल ओढवून घेऊ आपण. तर ह्या सामन्याचा मेन ऑफ द मॅच आहे मिस्टर अतुल. त्यांनी 6 चेंडूमध्ये तब्बल 25 धावा जमवलेल्या आहेत.